जळगाव जिल्ह्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलची मोठी टंचाई बघायला मिळते। वाहनधारकांसह शेतकरी आणि ट्रक चालकांचे हार सुरू आहेत। आतापर्यंत केवळ डिझेलची टंचाई जाणवत होती, पण आता जळगावच्या नशिराबाद परिसरात पेट्रोलचा सुद्धा साठा संपलाय। पेट्रोल पंप पूर्णतः बंद ठेवण्याची वेळ पेट्रोल पंप चालकांवर आलेली आहे। खरीप हंगाम तोंडावर असताना इंधन टंचाईमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। ट्रॅक्टर, रोटावेटर आणि मालवाहतूक सेवा ठप्प होण्याची भीती आहे। या सगळ्याविषयी आपल्याला अधिक सांगतायत आमचे प्रतिनिधी नितीन नांदुरकर। आपण काही वाहन चालक आपल्या सोबत आहेत, आता काय सांगशील? या ठिकाणी डिझेल आणि पेट्रोल दोघीही इंधन या ठिकाणी शिल्लक नाही, तू तू काय या ठिकाणी घ्यायला आलाय? सर 2 दिवस झालं डिझेलचा प्रॉब्लेम आल्यामुळे काय होतंय, आम्ही लोड भरू शकत नाही। ट्रान्सपोर्टर आम्हाला म्हणताय की तुमच्या जर डिझेल टाकी फुल असली तरच लोड भरायला आहे। आता तुम्ही सांगा मला हप्ता कसा भरायचा, घर कसं काय चालायचं? आमचे 4 मुलं 3 मुली, बायको, मायबाप सगळे आहे ना, आम्ही कसं काय घर चालवायचं सर सांगा तुम्ही? तुझ्याकडे नेमकी कोणची गाडी आहे आणि तू काय काय घ्यायला आलाय या ठिकाणी? आयसर आहे माझ्याकडे 1109 ते, त्यामुळे मी हप्त्याची गाडी असल्यामुळे मी रेग्युलर मला ट्रिप मारावी लागते। पण आता मी कम से कम 2 दिवस बघतोय। मी नांदेडहून आलो, नांदेड पासून मी इथपर्यंत येऊस्तर माझ्या गाडीतलं डिझेल थोडं होतं शिल्लक, इथपर्यंत येऊस्तर होतं, पण त्याच्यानंतर मग रस्त्यात कुठंही डिझेल मिळलं नाही, कारण की सगळेजण लाईनमध्ये लागलेले, कॅना घेऊन लागलेले आहेत। आणि आता तुम्ही सांगा, जर कॅनावाले जर डिझेल घेऊन जात आहे तर आम्ही रोडवर गाडी कशी काय चालवायची? आम्हाला गाडी चालवायला डिझेलच मिळणार नाही तर आम्ही रस्त्यावर राहायचं का, तिथंच घर बांधायचं का? काय अपेक्षा आहे? आम्हाला सर रोडवाल्या गाड्यांना डिझेल मिळायला पाहिजे, कारण की आमचं घर त्याच्यावर चालतं। आम्हाला जर डिझेल नाही मिळला तर आम्ही घर कसं काय चालवायचं? आमच्याकडे जे नेहमी रेग्युलर सेल होता ते आम्ही ते 2500 ते 3000 डिझेल पेट्रोल विकत होते आणि 5 ते 6000 आम्ही डिझेल विकत होते। आणि या काही अफवामुळे आणि इकडे डिझेल नाही, तिकडे डिझेल नाही, इकडे पेट्रोल नाही, यामुळे आता काय झालं आहे की तिकडे डिझेल असते, पेट्रोल असते, तिकडे पूर्ण पब्लिक गोंधळ करते। आणि त्यामुळे जो माणूस 50-60 रुपयाचा पेट्रोल भरत होता, जे गाडी 20-30 डिझेल भरत होती, ते आता सगळे गाड्यावाले फुल करताय। नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव। जळगावच्या धरणगाव शहरामध्ये गेल्या 2-3 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा जाणवतोय। डिझेल मिळवण्याकरता शेतकरी आणि नागरिकांना चक्क पेट्रोल पंपावर रात्रभर मुक्कामच करावा लागतो। रात्री उशिरा डिझेलची गाडी येणार असल्याची माहिती मिळताच ग्रामीण भागासह शहरातील शेतकरी आणि नागरिकांनी दुपारपासूनच पेट्रोल पंपावर रांगा लावल्या होत्या। अनेक जण दिवसभर प्रतीक्षा करत पंपावरच थांबून होते। दुपारपासून उपाशीपोटी थांबलेल्या शेतकरी आणि नागरिकांची अवस्था पाहून पेट्रोल पंप चालकांनी सगळ्यांकरता जेवणाची व्यवस्था पेट्रोल पंपावरच केली। खिचडी बनवून ते लोकांना खाऊ घातली कशासाठी? चंदन नानांनी कशासाठी खिचडी खाऊ घातली? लोकांची ते हाल बघतायत। ते शेतकऱ्यांसाठी काहीतरी तुम्ही वेगळी तरतूद ठेवा, डिझेल कसं वाटायचं असं। हे आता शेतीचा सीझन चालू आहे आता फार मोठ्या प्रमाणात, आणि शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात डिझेल लागतंय। आणि आम्हाला जो माल मिळत होता तो कमी प्रमाणात मिळतोय, त्याच्यामुळे थोडी अडचण येते व काही लोक स्टॉक करून ठेवत आहे मोठ्या प्रमाणात, त्याच्यामुळे सुद्धा अडचण येते। तरी ती त्यांची 8-15 दिवसात सॉल्व्ह होईल असं वाटतं। मनमाड परिसरामध्ये इंडिया ऑइल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम यांचा मोठा इंधन साठा आणि वितरण प्रकल्प यामधून दररोज सुमारे हजारो टँकर्सच्या माध्यमातून राज्यभर पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा केला जातो। पण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पुरवठा होत असताना सुद्धा नाशिक जिल्ह्यासह अनेक भागांमध्ये पेट्रोल आणि डिझेलची टंचाई निर्माण झालेली आहे। मी आता उभा आहे मनमाड शहरापासून जवळ असलेल्या पानेवाडी भागातील हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीच्या इंधन प्रकल्पाजवळ। आपण बघू शकतात का इथे जो राज्यभरात जो इंधन पुरवठा केला जातो तो सुरळीतपणे सुरू आहे। फक्त हिंदुस्तान पेट्रोलियमच नव्हे तर या भागात इंडियन ऑइल आहे, भारत पेट्रोलियम आहे, या तिन्ही कंपन्यांमधून इंधन पुरवठा जो आहे तो राज्याच्या वेगवेगळ्या पंपावर सुरळीतपणे होत असल्याची सूत्रांनी आपल्याला माहिती दिली आहे। एकीकडे जर कंपन्यांमधून इंधन पुरवठा सुरळीत होत असेल तर मग अनेक ठिकाणी पंप ड्राय का झालेले आहे, कुठे डिझेल मिळत नाही तर कुठे पेट्रोल मिळत नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। हा काय गोंधळ आहे असं वाहनधारकांना पडलेला हा प्रश्न आहे। गेल्या काही दिवसापासून
मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील अनेक पंपावर डिझेलची उपलब्ध नसल्यामुळे वाहनधारकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. विशेषतः आता शेतीची मशागतीचे काम सुरू झालेले आहे. शेतकऱ्यांना डिझेलची जास्त गरज आहे. अशा वेळेला पंपावर डिझेल मिळत नाहीये. त्याचबरोबर अनेक ठिकाणी तर पेट्रोल पण मिळत नसल्याची ओरड केली जात आहे. एकूणच ऑइल कंपन्यांकडून जर सर्व ठिकाणी सुरळीतपणे इंधन पुरवठा केला जात असेल तर मग पेट्रोल पंपावर इंधन का मिळत नाहीये, ही कृत्रिम टंचाई कोण निर्माण करत आहे असा प्रश्न आता वाहनधारकांना पडलेला आहे. बबू शेख, न्यूज 18 मराठी, मनमाड, पानेवाडी. या आशेने पंढरपूरच्या करमाळा शहरात एका पंपावर रात्री उशिरापर्यंत रांगा लागल्या, तर काही जण पहाटे पेट्रोल डिझेल करता रांगा लावत होते. अशातच एका व्यक्तीनं पेट्रोल साठवण्याकरता नागरिकांची मोठी धावपळ सुरू झाली. अनेक नागरिक वाहनांसह छोटे ड्रम घेऊन आलेले होते. इंधन भरण्याकरता रांगेत उभे होते. इंधन टंचाईच्या चर्चेमुळे नागरिकांकडून साठवणुकीसाठी घाई केली जाते. भुसावळ शहरातील बहुतांश पेट्रोल पंपांवर डिझेलचा तुटवडा जाणवतोय. त्यामुळे डिझेलवर चालणाऱ्या रिक्षांना इंधनच मिळत नाहीये. अनेक रिक्षा चालकांनी आपल्या रिक्षा गेल्या 4-5 दिवसांपासून एकाच ठिकाणी उभ्या करून ठेवलेल्या आहेत. रिक्षा बंद असल्यानं रोजच्या कमाईवर कुटुंब चालवणाऱ्या चालकांचं आर्थिक गणित विस्कळीत झालंय. त्याच्यावर आता उपासमारीची वेळ येऊन पडलेली आहे. प्रशासनानं तातडीनं ही परिस्थिती निवळण्याकरता काहीतरी पावलं उचलावीत अशी मागणी रिक्षा चालकांकडून होतीये. शहरामध्ये 10 ते 15 पेट्रोल पंप आहे. आज सकाळपासून सर्व पेट्रोल पंपवरचे डिझेल संपलेले आहे. तसेच जे FA रिक्षा चालक आहे यांनी या ठिकाणी पूर्ण FA गाडी लावून दिलेले आहे. याचं कारण आहे की यांना डिझेल भेटत नाही आहे. डिझेल भेटलं नाही म्हणून या FA चालकांनी यांनी इथे गाडी लावून दिलेली आहे. इमर्जन्सीसाठी जर एखादी इमर्जन्सी आली तर तेव्हाच हे गाडी इथनं हलवतात, नाहीतर ही गाडी दिवसभर असेच उभे राहणार आहे. आज या जे रिक्षा चालक आहे यांच्यावरती आज उपासमारीची वेळ आलेली आहे. नेमकं काय झालेलं आहे आपण यांच्याकडे भाऊ काय बोलणार? डिझेल भेटत नाही आहे, आम्हाला डिझेल मिळत नाही. आमच्या गाड्या बिगर पोहण्याच्या घरी जात आहे. हां, पंपावर गेले तर तिथं कॅन्डा घेऊन लवकर आता आम्हाला नंबर लागत नाही. 4-4 घंटे नंबर लागत नाही, 5-5 घंटे नंबर लागत नाही. मग आता तुम्ही काय करताय? बसले बरे का बसले, गाडी लावून टाकली. गाडी सकाळची लावली नंबर मध्ये पण डिझेल नाही आहे. तुम्ही काय बोलणार या विषयात? कोई डीजल नहीं मिल रहा भैया हमारे को. चारों तरफ जाके आ गए फिर भी डीजल नहीं मिल रहा. जाके बैठे फिर यहाँ के क्या करना है. बोनी बिना बोनी के बैठे हैं. सवेरे से 6 बजे से बैठे हैं. अच्छा, अगर कोई अर्जेंट पेशेंट आया, कहीं दवाखाना कहीं जाना है तो फिर वो कैसे जाएंगे. अर्जेंट कोई आया है क्या, हमारी तबीयत खराब है, हमको अर्जेंट जाना है, तो हमारी गाड़ी में डीजल नहीं है तो हम कहाँ से लेके जाएंगे उनको. हाँ, अब आपने जो गाड़ी है कितने घंटे से यहाँ पर खड़ी हुई है और अभी क्या पोजीशन है? डीजल मिल रहा है? अभी तो फिलहाल हमारी गाड़ी 2 दिन से खड़ी है. हाँ, 2 दिन से डीजल नहीं है. नहीं है तो डीजल. फिर अभी कैसे घर वगैरह खर्चा कैसा चल रहा है? घर खर्चे आप क्या करेंगे, अब जैसा चल रहा वैसा चला रहे. अच्छा, उसमें या ठिकाणी आपण बघू शकतो 2 दिवसापासून या ठिकाणी FA गाड्या रिक्षा चालक मालक यांनी इथे लावून दिलेली आहे. इम्तियाज अहमद, न्यूज 18 मराठी, भुसावळ. तर रत्नागिरीमध्ये सुद्धा काही वेगळी परिस्थिती नाही. रत्नागिरीच्या जिल्ह्यातच डिझेलचा तुटवडा जाणवतोय. वाढते इंधन दर आणि मासेमारीचा वाढलेला खर्च यामुळे मच्छीमार हवालदिल झालाय. 1 जूनला अधिकृतपणे मासेमारी हंगाम संपणार असला तरी त्याआधीच अनेक मच्छीमारांनी आपल्या बोटी समुद्रात पाठवणं बंद केलेलं आहे. हर्णे बंदर परिसरात मोठ्या प्रमाणात बोटी किनाऱ्यावर उभ्या असल्याचं बघायला मिळत आहे. डिझेलचे दर गगनाला भिडलेले आहेत, तर समुद्रातून मिळणारे मासेमारीचे उत्पन्न सातत्याने कमीच होत जाते. त्यामुळे खर्च आणि उत्पन्न याचं काही गणितच बसत नाहीये, त्याचा ताळमेळ बसत नाहीये. सरकारनं तातडीनं आर्थिक मदत करावी अशी मागणी केली जाते. मासेमारी हंगाम अंतिम टप्प्यात आलाय आणि अंतिम टप्प्यामध्ये मच्छीमार बांधव हवालदिल झालेत. नेमक्या त्यांच्या व्यथा काय आहेत आपण जाणून घेऊया. भाई, हंगाम संपायला 10 दिवस शिल्लक आहेत, परंतु त्यापूर्वीच तुम्ही बोट बाहेर काढताय. नेमकं कारण काय आहे आणि यावर्षीचा हंगाम कसा गेला? नमस्कार. मच्छीमारांची अवस्था रोज मरे त्याला कोण रडे अशी अवस्था झालेली आहे. सुरुवातीपासून गेले जानेवारी फेब्रुवारी पासूनच मासे मिळायचे कमी झालेले आहेत. आता तुम्ही युक्रेन आणि याचा लढाईची परिस्थिती, इराणच्या लढाईच्या परिस्थितीने डिझेल एवढा अफलातून वाढलेला आहे
की गोरगरीब मच्छीमारांना डिझेल घेऊन मच्छीमारी धंदा करणे, व्यवसाय करणे हे जिकरीचं झालेलं आहे. त्याच्यामुळे आता जो मच्छीमार जो डिझेल घेऊन जातोय तर डिझेल एवढे सुद्धा पैसे मच्छीचे मिळत नाही. पहिले अगोदर आमचे डेली नाही यायचे, एवढे मासे मिळायचे. एवढे मासे मिळायचे. 1 लादी बर्फाची न्यायचे अगोदर आणि 50,000ची मच्छी हाणायची. आता 1 लाखाचा डिझेल नेतात ते 50,000ची मच्छी हाणत नाही, अशी परिस्थिती झाली आहे. जूनच्या 7 तारखेला होरी करायची आम्ही वरती. मग आता हे लवकरच आम्हाला होरी करायला झाली का ते डिझेल सुटत नाही, मच्छी मिळत नाही. कोळी लोकांनी जगायचं का नाही जगायचा एवढं तरी आमदारांनी करायला पाहिजे. आणि आमची व्यथा कोण सांगत नाही. आम्ही लाईट बंद केला, लाईटी बंद करा, लाईटी बंद करा. मंत्र्यांच्याच लाईटीचे बोटे आहेत. त्या मंत्र्यांच्या बोटीमुळे सगळी आणि या समुद्राला झालेले आहे. आणि त्याच्यामुळे कोळी लोक मेटाकुटीला गेला आहे. आणि मग मेटाकुटीला गेल्यानंतर कोळी लोकांनी काय करायचं काय आणि कोणत्या जीवावर जगायचा हे विनंती आहे सरकारला का लवकर कोळी लोकांची दक्षता घ्यावी. मच्छीमार बांधव हवालदिल झालाय. मच्छीमार बांधवांना सरकारने दिलासा द्यावा, दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी सुद्धा आता केली जाते. शिवाजी गोरे, न्यूज 18 मराठी, हरणे, रत्नागिरी.